सिन्नर वाचनालयाच्या या ग्रंथालय सप्ताहामध्ये माझे वडील पत्रकार कैलासवासी गोना गुजराथी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी ही व्याख्यानमाला आम्ही आयोजित करत असतो। ह्या व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत अनेक नामवंत वक्त्यांना आपण ऐकलंय, जसं जगदीश केबुडकर, भास्कर पेरे, संजय उपाध्ये, प्रवीण दवणे, मिर्झा बेग, मागच्या वर्षी संजय कळमकर, अशोक नायगावकर आणि असे अनेक आपण नामवंतांना ऐकलेले आणि आपण त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला दाद सुद्धा दिलेली आहे। तर मी ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि डॉक्टर केळकरांविषयी एका मिनिटामध्ये माहिती देतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांचा परिचय होईल आणि व्याख्यानाला सुरुवात करता येईल। डॉक्टर भरत केळकर हे ऑर्थोपेडिक सर्जन असून नाशिक स्थित आहेत। वनवासी मंडळ आणि डॉक्टरांची स्वायत्त संस्थेशी ते निगडित आहेत। आयामच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि ह्या डॉक्टरांच्या स्वायत्त संस्थेतर्फे ते सिरिया आणि इतर युद्धांच्या वेळेस आपण स्वतःहून तिथं जखमींची सेवा करण्यासाठी, जखमींवर उपचार करण्यासाठी ते गेले होते। वैद्यकीय व्यवसायामध्ये वैद्यकीय मूल्य त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि कठोरतेने पाळलेली आहेत। त्यांच्याकडचं निदान आणि जे काही उपचार होता ते सर्व आपल्या सगळ्या नियमितपणे आणि सगळ्या व्यवस्थित होतात। त्याच्यानंतर डॉक्टर बियॉन्ड द बोर्ड्स हा जो त्यांचा गाजलेला किंवा नावाजलेला आपला त्यांचा जो कार्यक्रम आहे तो आपण आता या ठिकाणी ऐकणार आहोत आणि बघणार सुद्धा आहोत। सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी आहेत सगळे, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते पण दिसत आहेत। तर हे मला जेव्हा विनंती करण्यात आली, खेळणाऱ्यांनी केली, वसंतराव खेळणाऱ्यांनी, आणि मग मुलीजींनी मला फोन केला, तर हा थोडासा एक वेगळा अनुभव आहे। तो अनुभव मला तुमच्याशी शेअर करायला खूपच आवडेल। काय तर की प्रत्येक डॉक्टर काही ना काही सामाजिक कामामध्ये भाग घेतच असतो, तसं मी पण घेत होतो। वनवासी कल्याण आश्रमामध्ये पहिल्यापासून सहभागी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या कामामध्ये सहभागी होतो आहे आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये, आयाममध्ये, याच्यामध्ये काम चालूच होतं। तसे कॅम्प्स, हे वैद्यकीय कॅम्प्स वगैरे घेत होतो, पण हे सगळं हे आपण आपल्यासाठी करतोय, मला समाधानासाठी करतोय आणि आपल्या देशासाठी पर्यंत करतोय। म्हणजे काही आम्ही कॅम्प्स कल्याण आश्रमातर्फे सिक्कीम आणि मिझोरामच्या अतिशय दुर्गम भागामध्ये पण केलेले आहेत। तरी सुद्धा असं वाटलं की अशा ठिकाणी आपल्याला काही सेवा देता येईल का, की ज्या ठिकाणी आपल्याला नंतर परत आल्यानंतर कोणीही धन्यवाद द्यायला सुद्धा कोणी आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकणार नाही, किंवा असं काही जे आपल्याला काही कल्याण आश्रमामध्ये प्रार्थना असते सगळ्या शेवटी पसाया जाण्याची, आता विश्वात्मके देवी, म्हटलं तो आपण अनुभव घ्यायचा का? तर तेव्हा माझ्या बघण्यामध्ये डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स ही संस्था आली। ही रेडक्रॉस सारखीच संस्था आहे, परंतु रेडक्रॉसला नेहमी सरकारी मदत असते। अतिशय उत्तम काम चालतं रेडक्रॉसचं, प्रश्नच नाही त्याविषयी, परंतु एखाद्या सरकार विरुद्ध जेव्हा एखादा उठाव होतो तेव्हा रेडक्रॉस त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही। अशा ठिकाणी ही डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स ही संस्था काम करते। थोडक्यामध्ये मी त्यांची एक माहिती एका या क्लिपद्वारे देतो आहे, मराठीमध्ये मुद्दाम ट्रान्सलेट केली। विदाउट बॉर्डर्स, ज्याला मेडिसा सान्स फ्रंटियर्स या नावाने ओळखले जाते, ही एक मानवतावादी वैद्यकीय संस्था आहे। हिची स्थापना 1971 मध्ये झाली। या संस्थेला 1999 साली शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देखील मिळाला। आज या संस्थेचे 33,000 लोक 70 देशांमध्ये कार्यरत आहेत। ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार, मागासलेपण अशा जटिल समस्या आहेत, अशा ठिकाणी आम्ही काम करतो।
वंश, धर्म, राजकीय बांधिलकी या कुठल्याही गोष्टींना न जुमानता उत्तमोत्तम वैद्यकीय सेवा देणे हा आमचा हेतू असतो. कुठल्याही अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीला तोंड देऊन गरजू व्यक्तींना उत्तम प्रतीची वैद्यकीय सेवा पुरवणे यासाठीच MSF ची स्थापना झाली. आम्हा कार्यकर्त्यांचे जाळे जगभर विणलेले आहे. आमच्याकडे असे आपत्ती निवारण तज्ञ आहेत जे अगदी काही अल्प क्षणांची पूर्वसूचना मिळताच कुठेही जाण्यासाठी तयार असतात. MSF अगदी तत्परतेने सर्व वैद्यकीय सामग्री लवकरात लवकर पोहोचवते, ज्यामुळे गरजूंना त्वरित मदत मिळते. MSF ला मिळणारा सर्व निधी सरकार नाही तर वैयक्तिक देणगीदारांकडूनच जमा होतो. यामुळे यात कुठेही राजकीय समीकरणांचा विचार करावा लागत नाही. आमचे 1/3 उपक्रम हे युद्धप्रवण क्षेत्रात आहेत. अशा ठिकाणी सामान्य जनता जेव्हा गोळीबारात सापडते तेव्हा त्यांना वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणं शक्यच होत नाही. अशा वेळी MSF चे कार्यकर्ते तिथे पोहोचण्याचे विविध मार्ग शोधून काढतात. संघर्ष करणाऱ्या दोन्ही पक्षांना आम्ही MSF ची भूमिका अगदी नीट समजावून सांगतो. वैद्यकीय सुविधांबरोबरच आम्ही पाळत असलेली तटस्थता, निपक्षपातीपणा आणि स्वातंत्र्य याबद्दल माहिती देखील देतो. ही मोठी क्लिप आहे तशी, परंतु त्याच्यामध्ये मला जेव्हा कळलं की ह्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे म्हणून मी जास्त त्याच्यामध्ये बघितलं. तेव्हा त्या काळात भारतामध्ये त्याची ऑफिसेस नव्हते. त्यांचं जेव्हा चालू झालं तेव्हा मी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं आणि ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही तुमच्या खर्चाने इंटरव्ह्यूला जायचं असतं तिथे, कारण ते व्हॉलंटरी वर्क आहे. ते स्क्रीनिंग करतात. ते फक्त तुमच्या प्रोफेशनल ॲबिलिटीचं स्क्रीनिंग करत नाही, तर तुमची स्टॅबिलिटी, मनाची स्टॅबिलिटी किती आहे, म्हणजे क्रॉस कल्चरल म्हणजे आंतर सांस्कृतिक ह्याला तुम्ही किती शांतपणे करता. नाही तर मी समजा शाकाहारी, माझ्या शेजारी कोण मांसाहारी करत असेल तर मी ऍक्सेप्ट करीन का, किंवा माझा ज्याच्यावरती विश्वास आहे त्या विषयावरती याचा विश्वास नसेल त्याला ऍक्सेप्ट करीन का. हे ह्या पद्धतीचे क्रॉस कल्चरल खूप चांगलं इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू असतात. ते 100 पैकी 30 जण फक्त सिलेक्ट होतात नेहमी, आणि 30 पैकी फार कमी जणांना जायला मिळतं. एका ह्याला गेल्यानंतर पुन्हा जाणारे फार कमी असतात. माझ्या सुदैवाने मी 3 ठिकाणी गेलो होतो. 3 ठिकाणी प्रत्येक वेळेस जाताना हे फार इंटरेस्टिंग, आपल्याला फार 15 किलोपेक्षा जास्त सामान द्यायचं नसतं आणि ते त्यातलं एक 5 किलो आपल्या पाठीवरती राहील असं पाहिजे. म्हणजे जेव्हा समजा काही खूपच मोठा धोका आला आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हटल्यानंतर जिथे इंजुरीज जास्त होतात त्या काळात त्याच ठिकाणी मी जाणार, म्हणजे की जिथे युद्ध परिस्थिती असेल अशा ठिकाणी. आणि एकदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर हे काही एम्प्लॉयमेंट नाही आहे, तर त्याच्यामध्ये झाल्यानंतर ते विचारतात की आता ह्या ठिकाणी गरज आहे, तुम्हाला येता येईल का. अशा वेळेला आपल्याला शक्य असेल तर आपण हो म्हणायचं आणि किती काळ जायचं ते त्यांना सांगायचं. तेव्हा ते आपल्याला त्यांना युजली जास्त पाहिजे असतात, पण जाणारे खूप कमी असतात. म्हणून आमच्या टर्मवरती आम्हाला नाही, मला 2 महिनेच जाता येईल असं, कारण की इथे माझी प्रॅक्टिस चालू आहे. तिथे मी सगळं हॉस्पिटल स्टाफ मेंटेन करून फक्त अनुभवासाठी जाणं हे, पण ते जाणं गरजेचं होतं असं मला वाटलं, म्हणून हे चूज केलं मी तिथे. आतापर्यंत मी 3 वेळेला गेलेलो. एक सिरिया 2014, तुम्हाला सिरियामधलं बरेच टीव्हीवरती बघायला मिळालं असेल. आत्ताही पुन्हा कालपासून पुन्हा काही गोष्टी चालू झालेल्या आहेत. येमेन 2016ला, हे येमेनचं युद्ध अजूनही चालू आहे, अंतर्गत गृहकलह, सिव्हिल वॉर चालू आहे. मोसुल इराकला गेलो होतो, ते मात्र आयसिसचा पराभव झाल्यानंतर इमिजिएटली काही महिन्यामध्ये तिकडे गेलो होतो. का गेलो होतो, काम बोलावलं होतं ते पण मी तुम्हाला सांगू शकेन. आता हे डिफरन्स काय दोन्हीमध्ये, हे फोटो तुम्ही बघितले असतील. हे व्हीटी स्टेशनवरचं जेव्हा कसाब यांनी फायरिंग केलं होतं तेव्हाच आपण किती हादरलो होतो, आणि हादरलेलं असताना सुद्धा या ठिकाणी आपल्या सरकारची त्यांना मदत होती. सगळेजण तिथे मदतीला होते. हॉस्पिटलला भरपूर पुरवठा होता सगळ्याचा, आणि हे एकदाच झालं, एकाच दिवशी झालं. दुर्दैवाने झालं, पण एकाच दिवशी झालं. समजा अशा घटना दररोज होत असेल, सरकारच तिथे नसेल, तर सामान्य माणसं काय करतील आपण विचारही करू शकत नाही अशा गोष्टीच्या या ठिकाणी. तर अशा ठिकाणी, कारण की तिकडे मग रिसोर्सेसही कमी होत असतात तिकडे.
हे सिव्हिल वॉर आहे. हे मला थोडं बारीक करणार. आणि ही मी गेलो तर हे सगळे क्लिप्स सिरियाचे आणि किंवा येमेनचे मला माझ्या पेशंट्स तिकडे दिलेले तिथे. त्यातले ते चालत नाही का तिकडे सिरियाचं तिकडे? ठीक आहे. तर अशा ठिकाणी रिसोर्सेस फार कमी होते. कमी असताना आपण कसं ट्रीट करायचं हे सुद्धा एक सिस्टीम आहे, आणि सुद्धा रेडक्रॉसनी बनवलेली सिस्टीम आहे. खूप चांगली सिस्टीम आहे. ते वेगळं ट्रेनिंगच लागतं त्यासाठी तिथे. तर मला जेव्हा पहिल्यांदा कॉल आला तेव्हा 2014 आला की सिरियाच्या तिथे सिरियामध्ये बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये MSF मेडिसिन सान्स फ्रंटियर हे फ्रेंच नाव आहे, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेचं. हे 71 साली ते चालू झालं. काही डॉक्टर्स आणि काही जर्नलिस्ट यांनी एकत्र येऊन हे चालू केलं. इंटरेस्टिंगली तेव्हाचा पूर्व पाकिस्तानामध्ये जे काही चालू होतं, वेगवेगळ्या काही गोष्टी चालू होत्या, तिथे जायला परवानगी नव्हती, कारण की विसा वगैरे मिळत नव्हता तिथे. त्यामुळे सगळी सिस्टीम तिथे MSFची जाऊन सुद्धा तिकडे परवानगी दिली नव्हती. म्हणून मग त्या इंटरनॅशनल लेवलला जाऊन या संस्थेने आपली स्थापना केली. मी जेव्हा गेलो त्याच्या आदल्या महिन्यामध्ये 5 जणांना किडनॅप केलेलं होतं. अगोदर 6 महिने त्यांना सोडलं होतं. मी जॉर्डनला उतरलो आणि सिरियाच्या बॉर्डरवरती मी गेलो. आणि सिरियाच्या बॉर्डरवरती गेल्यानंतर मी संध्याकाळी पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी बऱ्याच मोठ्या आवाजाने मला जाग आली. मी बाहेर वळून बघितलं तर तुम्ही जे बघता ते असे हे सगळे हे बाहेर धूर दिसला. तर इकडे मी ऑर्थोपेडिक सर्जन, तिकडे जनरल सर्जन US मधून आला होता एक डेव्ह इलियट म्हणून. त्यांनी सांगितलं, भरत द्या वेलकम यू द बॅरल बॉम्ब्स. आणि त्यांनी कुठे टाकलं होतं तर ते एका शाळेवरती टाकलं होतं, ज्याच्या शाळेमध्ये रेफ्युजीज राहत होते. मी आपण जे बघतोय आता कुठे गाझाला चाललंय हे काही नवीन नाहीये. हे सगळीकडे तसंच तेव्हापासून आपण बघतो तिथे. तर हे झाल्यानंतर कळलं की आता आपल्याला ताबडतोब बऱ्याच गोष्टी ट्रीट कराव्या लागणार आहेत तिथं. आता हे ट्रीट करताना रिसोर्सेस सुद्धा लिमिटेड असतात. तर अशा वेळेला आपण तयारी करायला पाहिजे. मी समजा एका तासामध्ये समजा 10 सिरियस केसेस, साधे इंजुरी नाही, सिरियस इंजुरी झाल्या, किंवा एका दिवसात 30 केसेस सिरियस आल्या, तर त्या आपण हँडल करू शकू एवढी आमची कॅपॅसिटी तिथे होती. त्यापेक्षा जास्त झालं तर सगळं सिस्टीमच कोलॅप्स झाली असते. तर अशा वेळेला कोणी कसं उभं राहायचं, कोणी कुठे थांबायचं, ही सगळे ड्रिल करायचं असतं. ह्याला ट्रायज ड्रिल म्हणतात, मास कॅज्युअल्टी ड्रिल. म्हणजे कोणी पहिल्यांदा गेल्या तिकडे जे कोण पेशंट येतात त्याचेच कॅटेगरी करतात. म्हणजे कोणी ट्रेन डॉक्टर असेल तिथे ते अगदीच ताबडतोब ज्याला आपल्याला ऑपरेशनला न्यायचं त्यांच्या गळ्यामध्ये जो काही टॅग असतो तो असतो तिथे वेगळा येलो. नंतर ग्रीन म्हणजे काही जण थांबू शकतील काही काळ, थोड्या वेळानंतर त्यांना ट्रीटमेंट करता येईल, अगदी जीवावरती नाहीयेत. आणि मग तिसरे म्हणजे अतिशय सिरियस आहेत की जे आपण कितीही ट्रीटमेंट दिली तरी बरे नाही होणार नाही. असे कुठले म्हणजे त्यांची छाती उघडी आहे, हृदय दिसतंय, मेंदू उघडा आहे असं. पण अशा वेळेला काय करायचं असतं तिथे? अशा वेळेला हे इनएव्हिटेबल काय, मृत्यू इनएव्हिटेबल आहे. अशा वेळेला त्याला फक्त दुखणं कंट्रोल करायचं तिथे, आणि जे काय आहे ते शेवटी आपण अशा वेळेला तुमचं मन अतिशय शांत लागतं. हे मन शांत करायला मला खरोखरच उल्लेख करावा असं वाटतं. माझे गुरु भीष्मराज बाम सर यांच्याकडनं मला खूप मी प्रशिक्षण मिळालं होतं अगोदरपासूनच तिथे. कारण की अशा वेगळ्या ठिकाणी मन शांत ठेवून हात न थरथरता ऑपरेशन करणं, ह्याच्यासाठी आपल्याला मेडिटेशन प्रत्येकाने करायला पाहिजे. या गोष्टी आपल्या संस्कृती शिकवलेल्या तिथे. याच्यामुळे बऱ्याच जणांची ऍसिडिटी कमी होईल, बऱ्याच जणांचं ब्लड प्रेशर कमी होईल. त्याच्यामुळे जरूर प्रत्येक जण करत जा. तर अशा पद्धतीचं ट्रायज कॅटेगरीज होत्या तिथे. आता हे तुम्ही बघता की हे टाइप्स ऑफ काय हे इंजुरीज आहेत. लँडमाइन म्हणजे भूसुरुंग आहे, गनशॉट्स असतात, बॉम्ब्स असतात, नाईव्स असतात, मारामारीचे असतात, रेप असतात, टॉर्चर असतात. ही कॅटेगरी कशामुळे जखमा झाल्या याची आहे. आता टॉर्चर म्हणजे मी तिथले सिरियाच्या याच्यामध्ये बघितलेलं कमीत कमी टॉर्चर असं होतं की पायाचं हाड आहे ना ते ड्रिलिंग केलेलं. हा कमीत कमी टॉर्चर सांगतोय. म्हणजे वुंड्स बघताना सुद्धा आम्हाला वुंड्स बघणं नवीन नाहीये, पण त्याच्या पाठीमागचं जे इंटेन्शन असतं ना ते बघूनच आपल्या डॉक्टरांच्या मनाला सुद्धा डिस्टर्ब व्हायला होतं तिकडून.
हे वेगवेगळ्या पद्धतीच्या जखमा अशा असतात इथे. आपण जी अगदी संपूर्ण ट्रीटमेंट दिली, सगळी बरेच म्हणजे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या सुन्न मनस्थितीतून जेव्हा पेशंट बाहेर येतो तेव्हा त्याला पहिल्यांदा कळतं की आपलं शरीर इनकम्प्लीट आहे. कुठल्या तरी काहीतरी कॅम्पिटिशन झालेलं असतं, हे विच्छिन्न झालेलं असतं. समजा एक उदाहरण घ्या, 7-8 जणांचं काही फॅमिली आहे, त्याच्यावरती काहीतरी बॉम्बिंग झालेलं आहे, 2 जण तिकडेच गेलेले आहेत. इथे आल्यानंतर उरलेल्यांपैकी आणखीन 1-2 जण गेलेले आहेत आणि मग उरलेला तो पेशंट जो जगलेला आहे तो काय म्हणतो की माझी फॅमिली पण इनकम्प्लीट आहे. आता ते बघा, त्याच्यावरती बॉम्बिंग झालेलं म्हणजे दिवस म्हणजे वर्षानुवर्ष आपण सगळे प्रयत्न करून आपला काही बिझनेस उभा केलेला आहे, आपला काही व्यवसाय उभा केलेला आहे, आपलं घर उभं केलेलं आहे. म्हणजे आपल्या भूतकाळामध्ये जे आपण कमावलेलं ते आपल्या डोळ्यासमोर निघून गेलेलं आहे. भविष्य आता कुठे जायचं हेही त्यांना माहिती नाही. अशा वेळेला त्यांची मानसिकता कशी असते, हे फक्त आपण जखम ट्रीट करून उपयोगाचं नसतं, त्यांना कन्सोल करावं लागतं की हे काय आहे तिथं. तुम्हाला हे ऐकून खरंच वाटत असेल की आपला देश किती सुरक्षित आहे या ठिकाणी. मी पुढचे आणखीन वेगवेगळ्या तसं देशामध्ये गेलेलो, त्याच्यावरून तुम्हाला आणखीन ते कळत. आता गंमत म्हणतो मी, पण डिस्चार्ज व्हायला सुद्धा काही जण नव्हते तयार. आता सिरियाच्या वेळेला तरी डिस्चार्ज करून स्टेप डाऊन हॉस्पिटल एका रेफ्युजी कॅम्पमध्ये होतं, तिकडे तरी आम्ही शिफ्ट करत होतो. येमेनमध्ये तसंही नव्हतं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना जिथे त्यांना इंजुरी झाली त्याच भागामध्ये परत जाणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं. म्हणजे हे बघा किती आपण इमॅजिन करू शकत नाही की ज्या ठिकाणी बॉम्ब पडला तिथेच मी माझी पुन्हा कसं आपण राहायचं हे याचा आपण विचार करतो. तिथं या सगळ्यांना गुड क्वालिटी ट्रीटमेंट, मेडिसिन्स, अन्न आणि त्याच्याबरोबर कोणी असेल तर त्याला सुद्धा हे फ्री ट्रीटमेंट ही MSF म्हणजे डॉक्टर्स विदाउट ही बॉर्डर्स ही संस्था देते. रेड क्रॉस ही चांगली संस्था आहे. मी पुन्हा सांगतो, फक्त दोन्हीतला डिफरन्स मी पहिल्यांदा तुम्हाला मुद्दाम समजावून दिलेला. तिथे काही वेळेला आपल्याला एकदम डिस्टर्ब व्हायला होतं. ही जी 2 मुलं आली ती संध्याकाळी आली होती, लिटल लेट. ते बॉल खेळत होते आणि बॉल खेळत असताना भूसुरुंगावरती ते गेला बॉल. त्याच्यामुळे दोघांचं ते एकाचे ते दोन्ही पाय, एकाचा हात असं सगळं उद्ध्वस्त झालं तिथे. आणि ह्याचे ट्रीटमेंट सगळं त्याचं पहिल्यांदा शॉक सेव्ह करून सगळं बाकीचं जे काय गरजेचं आहे हे सगळी ट्रीटमेंट ऑपरेशन्स करून. आता हे तुम्ही बघता इथे हे मुद्दाम जे फोटो घेतलेला आहे, हा जो माणूस आहे ना, हा मला त्याचे वडील वाटले. म्हटलं ते घेऊन आलेले आहेत, पण मला ते इंटरप्रिटर नाही, मला अरेबिक भाषा येत नाही. 24 तास आमच्यावर इंटरप्रिटर असायचा. 24 तास म्हणजे अक्षरशः रात्री 2 वाजता सुद्धा केसेस आल्या, 4 वाजता आल्या तरी सुद्धा असायचे. आणि इंटरप्रिटर कोण असायचे? हाय प्रोफाईल. म्हणजे काही माझ्याकडे होते 5 स्टार हॉटेल मधला मॅनेजर, आणि तिथे सगळंच बंद झालेलं होतं. त्यांना काहीतरी किंवा मदत करायची असेल म्हणून ते येत होते इंटरप्रिटर, ज्यांना इंग्लिश पण येतं आणि अरेबिक पण येतं. हा त्यांना तिकडे रक्ताळलेलं बघून त्याला उचलून तो रश म्हणजे त्या हॉस्पिटलकडे ताबडतोब आला. कारण की ह्याचे आई वडील कुठे येते तेव्हा त्यांना कोणालाही माहिती नव्हतं त्या ह्याच्यामध्ये. हे किती चांगलं आहे ना, की ही चांगुलपणा बघून आपल्याला वाटतं की येस, प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा असतो, तो फक्त बाहेर यायला आपण चान्स द्यायला पाहिजे. आणि आपण चान्स देण्यासाठी आपण खरोखर कॉन्शियस म्हणजे आपली जी संवेदन क्षमता आहे ती आपण नर्चर म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा खत पाणी घालायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आता आपल्याला रस्त्यावरती कोणी ऍक्सिडेंट होऊन पडलेला आहे, काम आहे आपलं नक्कीच आपल्याला त्याला मदत करणं. पोलिसांची केस होईल आपल्यावरती नाही, इट्स इनडिफरंट, टोटली डिफरंट. हे असताना मी सिनियर म्हणून आम्हाला मी तिथे सेट करायला गेलो होतो सगळं हॉस्पिटल, पण तिकडच्या लोकांना ट्रेनिंग देणं सुद्धा माझं काम होतं. त्यांचे इंटरव्ह्यू घेत होतो. हे काही यंग ऑर्थोपेडिक सर्जन तिकडची होती की त्यांना ट्रेनिंग, कारण की वॉर्ड सर्जरी इज टोटली डिफरंट. तर हे कसं करायचं याच्यासाठी हे सुद्धा आपल्याला हे सुद्धा एक काम माझ्यावरती होतं. एथिकल इश्यूज माझं बऱ्याच ठिकाणी याच्याविषयी काही भाषणं दिलं. डॉक्टर आनंद नाडकर्णी सुद्धा ठाण्याला मुलाखत घेतली होती, उदय निरुळकरांनी घेतली होती. तर बहुतेक वेळा मला प्रश्न येतो, तुम्हाला असं वाटत नाही की हा टेररिस्ट आहे, तुम्ही इंजुर होऊन आला, तुम्ही त्याला मदत करता, आपलं काम काय आहे? माझा धर्म डॉक्टरचा धर्म आहे.
जो समोर येईल त्याला मनुष्य म्हणून जी काही ट्रीटमेंट द्यायची ती द्यायची. कदाचित तो काय करेल पुढे, कदाचित नंतर बदलेलही त्याला, हे आपण ते ठरवणार नाही कोण काय तिथे. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं असतं. आणि हे आपण इकडे तिकडे सुद्धा आपण समाजामध्ये काम करताना सुद्धा हा आपण समजा सेन्स आपल्या मनामध्ये ठेवला तर आपल्याला खूप मोठं समाधान वाटतं तिथे. हे इंटरेस्टिंग, म्हणजे मी राऊंड घेत असताना एक तिथे मी एकटाच भारतीय होतो आणि मी टीम लीडर होतो, कारण की मी चीफ सर्जन होतो म्हणून तिथे. प्रत्येक जण तिथे नातेवाईक किंवा असून मला नमस्कार करायचे. आणि नमस्कार का, मी भारतीय म्हणून तिथे. आणि ते 2014ची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि ते कुठून, तुम्ही कुठून आला ते असं विचारलं तर उत्तर अरबिक मधला कोणी असो, अना हिंद, म्हणजे मी हिंदुस्थान मधून आलो. मग तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा, कोणी असा, तुम्ही भारतीय आहात, हिंदुस्थान मधून आलेला आहात. दिस इज आपल्याला हिंदुस्थान मधनं म्हणून अतिशय तिथे मान आहे आपल्या याच्यामध्ये. मी तुम्हाला प्रत्येक देशातलं काय 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 गोष्टी सांगतो तिथे. याच्यापैकी जात असताना 20% लोकांना परत आपल्या देशामध्ये जाऊन देशासाठी लढायची इच्छा होती. मग त्यांचे पायाचे अँप्युटेशन झालेलं असू दे किंवा इंज्युअर झालेलं असू दे. 80% लोकांना मात्र कळत नव्हतं की आपण काय करायचं याच्या पुढच्या आयुष्यामध्ये. याला सुद्धा सेल्फ टॉक महत्वाचा आहे. माझ्यावरती आता आपत्ती आलेली आहे, खूप मोठी आपत्ती आहे, चूक आहे, हे व्हायला नको होतं, पण आता मी ह्याच्या पुढे काय चांगलं करू शकेन. याला सुद्धा मला बामसरांची शिकवण्यात आली. कारण त्यांनी त्यांचा ठाम विश्वास जो माझाही आहे, कितीही अशक्य परिस्थितीमध्ये आपण चांगलं काम करू शकतो. आणि हे मला नक्की आठवलं. हाच तो रेफ्युजी कॅम्प मी म्हणत होतो, स्टेप डाऊन हॉस्पिटल त्या ठिकाणी होतं तिथे. आणि तिथे स्टेप डाऊन मध्ये असताना तिथे त्या हॉस्पिटलमध्ये वाळवंट होतं, वाळवंट तिथे. तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, एक्झॅक्टली सिरिया, इराक आणि जॉर्डन ह्या बॉर्डरवरचं हे सगळं हे काम चाललेलं आहे तिथे. याच्याविषयी कोणी जास्त वाचलं असेल तुमच्या लक्षात येईल, हा वर्षानुवर्ष अतिशय शापित एरिया आहे. मला एकदा अचानक त्या कॅम्प मधनं, म्हणजे तिथे कॅम्पमध्ये असलेल्या हॉस्पिटलमधनं मला कॉल आला. मी युजली आठवड्यातनं 2दा तिकडे फॉलोअपला जायचो. तिकडे दुसरे डॉक्टरही बघत होते. का आला बरं कॉल? कारण की तिकडे ज्यांचं मी वाचवलं होतं एकाला, ज्याचं ऑपरेशन करून स्टेप डाऊन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं होतं, त्यांनी आत्महत्या केली होती. का केली होती? कारण की त्याला आयुष्यात काही रस राहिला नव्हता. का राहिला नव्हता? त्याच्या समोर त्याच्या बायकोवरती अत्याचार झाले होते, त्याच्या मुलांना गोळ्या घालून मारलं होतं. ह्या वेळेला मला व्हिक्टर फ्रँकेल या लेखकाने लिहिलेली मॅन सर्च फॉर मिनिंग हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचावं असं आहे. व्हिक्टर फ्रँकेल हा सायकॅट्रिस्ट होता, ज्यू सायकॅट्रिस्ट. तो नाझींच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये होता. तिथे सर्व्हायवल रेट 26 पैकी 1 होता. म्हणजे 25 जणांना मारलं जायचं किंवा मरायचे, 1 जण सर्व्हाइव्ह व्हायचा फक्त. त्या सर्व्हाइव्ह झालेल्या लोकांना त्यांनी अनलाइज केलं आणि त्याच्या लक्षात आलं की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी करायचे पुढे, डेफिनेटली ते ऍबस्ट्रॅक्ट असू दे, ते अशक्य असू दे, ते चुकीचंही असू दे, पण मनामध्ये फर्म भाव आहे, त्यांनी आयुष्याला त्यांनी अर्थ दिलेला आहे, तो त्यांनी कितीही अडचण आली तरी तो त्याच्यामधनं सुटू शकतो. हे प्लीज हे लर्निंग आहे तिथे. ते हे रेफ्युजी कॅम्पच्या हॉस्पिटलमध्ये कंटेनर होते. सिरिया तेव्हाचा अतिशय, तेव्हाच्या भारताच्या जीडीपी पेक्षा चांगला जीडीपी असलेला देश होता पूर्वी, आता काहीच नाही. आणि ते ग्रीन होतं, सगळं हरित होतं. आणि ह्या लोकांना निर्वास येताना त्या काय वाळवंटामध्ये हे सगळे ह्या कॅम्प होता तिथे. ह्या झपाट्याने खूप भरपूर ऑपरेशन्स करावे लागायचे, दिवस रात्र करावे लागायचे. पण हे काही आनंदाचे क्षण सांगतो. एका दिवशी मी सांगितलं की दुसऱ्या दिवशी मी बाहेरच्या धाब्यावरून सगळ्यांसाठी जेवण मागवत असतो. कारण की ते दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता. तो वाढदिवस मी तिथे तसा सेलिब्रेट केला धाब्यावरनं.
चिकन कर्ड राईस असं काहीतरी तिकडचं जॉर्डनची स्पेशालिटी होती त्याच्यावरून. सो दॅट वॉज वन इंटरेस्टिंग, ह्या चांगल्या गोष्टी. त्या मिशनवरती बरेच जण माझ्यापेक्षा खूपच तरुण होते. मला वाटलं अरे वा तरुण आहे पण मी इथे काम करतो म्हणजे मी किती, अरे वा छान. पण शेवटच्या आठवड्यांमध्ये ही व्यक्ती, ही बाई जॉईन झाली. ती अॅनेस्थेटिस्ट होती. तिचं हे 5वं मिशन होतं आणि तेव्हा तिचं वय फक्त 70 होतं. भाऊ म्हणजे समाजसेवा करायला आपल्याला वयाची काही गरजच नाही तिथे. आणि हे करून मी जेव्हा भारतामध्ये परत आलो तेव्हा मला वाटलं की खूप कंटेंट. मला बाम सरांचा दुसऱ्या दिवशीच फोन आला की डॉक्टर काय तुम्ही सगळं मला अनुभव सांगा, शेअर करा. तर ते करत होतं मी. ते शेअर करत असताना मी माझं लर्निंग सांगतो याच्यामधनं काय काय झालं ते. तेव्हा माझ्याकडनं काही शब्द निघत होते की नाही हे किती मी केलंय, मी केलेलं, मी गेलो म्हणून त्या ठिकाणी इतक्या जणांना मदत करू शकलो वगैरे. तेव्हा भीष्मराज बाम सर म्हणाले की डॉक्टर हे एक ईश्वरी कार्य आहे. तुम्ही गेला नसतात तर दुसरे कोणीतरी नक्की गेलं असतं. तुमच्याकडून झालं हे तुमचं भाग्य. याच्याने मी खूप जमिनीवरती आलो. आणि मी केलं म्हणण्यापेक्षा माझ्या माध्यमातून हे झालं, हे ह्याच्याने मन खूप शांत व्हायला लागलं. तर हे करत असताना दुसरं जे होतं, पुन्हा जायचं की मी म्हणताना मला ही क्लिप मला तिकडनं व्हॉट्सअपवरती आली. तिकडे अजूनही माझा सगळ्यांशी संपर्क आहे तिकडच्या डॉक्टरांशी. तोच मुलगा पुन्हा उभा राहू शकला. तेव्हा कळलं की आपण हे युद्ध नाही थांबवू शकत. एकमेकांचा विनाश करणार ते आपण थांबवू शकत नाही. पण आपल्या समोर आलेला जी व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यात आपण काहीतरी सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. दॅट इज गुड इनफ फॉर. मग पुन्हा कॉल आला तर जायचं असंही ठरलं तिथे. आणि नंतर दुसरा कॉल मध्ये येत होते, मध्ये पुन्हा येत होते. पण माझे काही आणखीन काही वैयक्तिक होते. माझे लोनही भरपूर घेतलं होतं नवीन हॉस्पिटलचं. आणि तरी त्या ठिकाणी जाताना म्हटलं आता नवीन कॉल आल्यानंतर येमेन नावाचा देश आहे. तुम्हाला ऑपरेशन राहत माहिती असेल. भारतीयांना भारत सरकारने त्याच्यामधनं सोडवलं. आठवण करून त्याला एक छोटीशी क्लिप दाखवतो. पिछले कुछ दिनों से यंग में 2015 म्हणतोय मी 2016 गेलो. हजारों विदेशी नागरिक जिनमें कई भारतीय नागरिक भी थे इस हिंसक गृह युद्ध के बीच फंसे हुए थे. गृहयुद्ध म्हणजे सिव्हिल वॉर. तुम्ही आता आजकाल पेपरला वाचताय. मोदी सरकार ने इन फंसे हुए भारतीय एवं विदेशी नागरिकों को उनके देश सुरक्षित पहुंचाने का जिम्मा उठाया और ऐसे जन्म हुआ ऑपरेशन राहत का. आता मी तुम्हाला सांगतो की हे मी येमेनला गेल्यानंतर प्रत्येक जण ते भारत सरकारने केलंच कसं आहे असं. याचं कारण एक फार गंमत होती. म्हणजे आपल्याला वाटतं की हे कसं होतं, कुठलाही क्रायसिस सोडवण्यासाठी अगोदरपासून तयारी लागते कुठलीही क्रायसिस सॉल्व्ह करायला. हे काय करत, हे एवढे सगळे आहेत बघा. एक मी तुम्हाला सिरियाचं सांगितलं. तिथे 2018 मी मोसूल आयसीसची राजधानी इराकला गेलो होतो. तिकडचे डॉक्टर्स वगैरे म्हणत होते तुमच्या भारत सरकारने आयसीस वाल्यांशी सुद्धा आणि बाकी इराकी सरकारशी सुद्धा हे करून काय डिस्कस करून त्या नर्सेसना कसं काय तिकीट म्हणणं सोडवलं. हे अमेझिंग वाटतं. पण दॅट इज बिकॉज ऑफ द अगोदर काहीतरी रुजवलं असेल म्हणून हे कसं झालं होतं. कारण की सौदी अरेबिया हे यांनी कम्प्लीट कव्हर केलं. म्हणजे एअर कंट्रोल सगळा सौदी अरेबियाचा आहे आणि सौदी अरेबिया याच्या अगेन्स्ट आहे, त्या रिव्हॉल्युशनरीच्या अगेन्स्ट. तर ते एअरवरचं त्यांना सांगायचं की आम्हाला विंडो पिरियड द्या 8 तासाचा. आणि त्या विंडो पिरियडमध्ये मग भारताची विमानं, भारताचे काही शिप्स वगैरे जाऊन त्यांनी ते आणलं होतं तिकडे. हा विंडो पिरियड म्हणून का सांगतो, कारण की
मलाही तिकडे एंटर करायचं होतं ना, तेव्हा MSF म्हणजे डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्सने तिकडे विंडो पिरियड मागितला होता तिथून. ही एवढी मिशन्स, रेस्क्यू मिशन्स आतापर्यंत झालेली तिथे बघा तिथून. आणि सगळ्यात रिमार्केबल आहे नेव्ही ऑफिसर्स रिलीज फ्रॉम कुवेत. हे समथिंग अमेझिंग. म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदा काही वेळेस वाटत होतं की फक्त US सरकारच आपल्या नागरिकांसाठी करतं, पण आता आपल्या सगळ्यांना खात्री आहे तिथे त्याविषयी. तिथे कुठलंही कमर्शियल व्हेकल जात नाहीये मेनला. तर आम्हाला काही जणांना तिथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी हे विमान ह्याच संस्थेचे मेडिसिन sans फ्रंटियर्स ते आम्हाला घेऊन निघालं आणि साना हे राजधानी आहे तिथे उतरवलं. जिबोटी नावाचा देश आहे आफ्रिकेच्या वरच्या टोकाला. तिकडनं विंडो पिरियड मागितला 4 तासाचा. तोपर्यंत ह्या विमानाला कंडिशन्स होते. आम्ही आता त्यांना विचारलं काय कंडिशन्स, की ह्याच हाईटवरनं जायचं, तिकडे जायचं, 1.5 तास अर्धा तासच तिकडे थांबायचं आणि ताबडतोब परत घ्यायचं. हे कंडिशन्स होती. म्हणजे त्याच्यावरती अटॅक होणार नाही अशा पद्धतीचे. आणि ते साना हे ते म्हणजे ज्यांनी उठाव केलेला आहे त्या उठावाने ऑलरेडी साना काबीज केलं होतं. म्हणजे मला जो व्हिसा मिळाला होता तो त्या लोकांकडनं पण मिळाला होता. आणि येमेनचं पूर्वीचं गव्हर्नमेंट जे एडनला काम करत होतं त्यांनी पण दिला होता तिथं. हा मी काढलेल्या क्लिप्स आहेत. याच्यामुळे तुम्ही बघू शकाल हे उद्ध्वस्त झालेल्या विमान किंवा इमारती हे दुसरीकडचं नाही होते चालू. हे हेलिकॉप्टर वगैरे हे विमान उतरताना हा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, पण इथे सगळा शुकशुकाट होता. कारण की आम्हीच 8-10 दिवसानंतर एकच फक्त आमच्या तिकडे आलो होतो. तिकडे सानाला आम्हाला 1 दिवस राहणं गरजेचं होतं. आणि हे अतिशय क्लिअर कट सांगतात किती हाय रिस्क आहे. म्हणजे अगोदर हे सगळं मला अगोदर भारतामध्ये असताना त्यांनी हे सिक्युरिटीला तुम्ही कशी काळजी घ्यायची, काय करायचं, आणि फार चांगलं ट्रेनिंग आहे. आपण आपल्याला कळायला पाहिजे. खरं मी तुम्हाला सांगतोय कसं असतं. मी माझ्या पुस्तकामध्ये याचे फार डिटेल्स लिहिलेत की आपण कसं कॉन्शियस राहायचं आजूबाजूला. फक्त मोबाईलवरती अजिबात बघायचं नाही तिथे. इथे तुम्ही बघताय तिथे हे सानाला असताना मी ओव्हरनाईट थांबलो होतो. ते मला 3दा मोठ्या आवाजाने जाग आली आणि ते बॉम्बिंग होत होतं. म्हणून माझे मिशन चीफ होता तो स्टुडंट होता. त्याला विचारलं काय रे काय झालं. त्यामुळे अरे इथे नाही पडणार, आपण डिप्लोमॅटिक एरियामध्ये आहोत. डिप्लोमॅटिक म्हणजे जिथे जास्त सगळ्या त्या डिप्लोमॅटिक एरिया असतात त्या ठिकाणी. तिथून क्रॉस करताना 19 चेकपोस्ट लागल्या दुसऱ्या दिवशी. आणि त्या चेकपोस्ट वरती हे सगळी माणसं गस्त घालत होती. पूर्वी बघा युनिफॉर्म सैनिक एकमेकांशी युद्ध करायचे. आता युनिफॉर्म सैनिक नाही करत. आता वेगवेगळे गट एकमेकांशी युद्ध करतात. हे करत असताना ट्रेनिंग दिलं होतं. काय दिलं होतं की त्यांनी केलं तर गॉगल लावायचं नाही, अंगावरती काही किमती काही फोन किंवा हे नको तिथे. आणि दुसरी गोष्ट काचा अर्धवटच खाली करायचे गोडीशी डिस्कस करताना तिथे. तुम्ही स्वतःहून बोलू नका. जो ड्रायव्हर आहे, जो इंटरप्रिटर आहे, तोच फक्त त्यांच्याशी कम्युनिकेट करेल तिथं. आणि काही विचारलं ते जी काही कागदपत्र असतात जी कधीच वाचता येत नव्हती अरबिक मधली मला तिथे ती त्यांच्या थ्रू वगैरे दाखवायची. इंटरेस्टिंगली मला याच्यामध्ये एका जणांनी त्यांनी काहीतरी बोलले आणि मला उतरवलं तिथे. म्हटलं काय चाललंय. मग मला वाटलं की काय व्हॉट इज गोइंग ऑन तिथे. तर त्यांनी त्यांचा जो कोण मुखिया होता आणि बघायचा जे इंजुरी झाल्या होत्या ते बघायला मला तपासायला बोलवलं होतं तिथे. सो हे डिफरंट एक्सपिरियन्सेस आहेत. आपल्याला वाटतं मनाला काय होतं तिथून. ही एकदा त्या हॉस्पिटलमध्ये आलं की कम्प्लीट मिशनचं कम्प्लीट झालं 1.5 ते 2 महिने, तेव्हाच बाहेर पडायचं. का पडायचं त्याच्यानंतर हे तुम्हाला एका क्लिपमध्ये दाखवेन मी. ही माझी राहण्याची खोली मला दिली होती हॉस्पिटल प्रिमायसेस मध्ये. आणि हे या ठिकाणी सँड बॅग्स आहेत. हे सँड बॅग कशाला म्हटलं काढून टाका. नाही, नॉन निगोशिएबल आहे, काढायचं नाही. का बाहेरून येणार बुलेट्स असतात त्या तिथे रुततात, त्याच्यामुळे आपण वाचतो तिथे. आता इथे एक्सरे मशीन फक्त एकच होतं पोर्टेबल. तरी सुद्धा अशा परिस्थितीत सुद्धा लोक ब्लड डोनेट करायला पण येत होती. कुठली परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी. आपल्याकडे असं ना हॉस्पिटलमध्ये बाहेर चपला ठेवा किंवा काय ठेवता, ते इकडे काय होतं
तुम्ही फायर आर्म्स बाहेर ठेवा तिकडे. याचं कारण असं, येमेनमध्ये एका माणसाच्या मागे 3 मेजर फायर आर्म्स असतात, म्हणजे ऑटोमॅटिक वेपन्स असतात. आणि ते सगळे काय ते एकमेकांशीच लढत असतात, तिथे एकमेकांनाच मारत असतात. आम्हीच तिथे फक्त जीव वाचवायला गेलो होतो, बाकी सगळे जीव घ्यायलाच गेलो होतो. पण त्या लोकांनाही नंतर माझ्याबरोबर फोटो काढायचा मोह आवडत नव्हता, मग मी पण त्यांच्यावर कधी कधी काढत होतो. हे इंटरेस्टिंग आहे. हे हॉस्पिटल प्रिमायसेस होतं हे संपूर्ण. आणि हे आम्ही त्याच्या मधल्या काही केसेसच्या वरती, मी आणि स्टिफेनो नावाचा इटलीचा अनेस्थेटिस्ट आहे, त्याच्यावर तो येमेनी कॉफी घेत होतो. हे तुम्ही बघता इथे रेड क्रॉस. हे रेड क्रॉस आहे का? रेड क्रॉस नाही, पण रेड क्रॉस आहे म्हणजे इथे मेडिकल एड आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. क्रॉस आहे. आता रेड क्रॉस म्हटल्यानंतर मिडल ईस्टच्या मुस्लिम कंट्रीजमध्ये ऍक्सेप्टेबल नाही, त्याच्यामुळे तीच संस्था रेड क्रिसेंट म्हणून काम करते. नावं बदललेत फक्त, बाकी संस्थेचं काम सेम आहे. तसंच रेड क्रिस्टल हे ज्यूज लोकांसाठी. म्हणजे किती त्याच्यामध्ये सुद्धा सेवामध्ये सुद्धा लेबलिंग थोडं हे गंमत म्हणून मी तुम्हाला दाखवतोय तिथे तशा पद्धतीचं. हे क्लिप हॉस्पिटलची मी जायच्या अगोदरची आहे, MSFनी बनवलेली आहे डोनरसाठी. साऊंड थोडा मोठा कर. Most of these wounds are caused by the gunshots or bomb and आता बाहेर एक्सप्लोड झालं तर गाच आतमध्ये नको यायला म्हणून प्लास्टिक लावायचं त्या ठिकाणी मध्ये. हा हे बघा की तुम्ही खिडकीमध्ये युद्ध व्हायला थांबू नका, तुम्ही इंज्युअर व्हाल. म्हणजे फक्त ही संस्था एकटी काम करते इकडे. हा पेशंट आला होता, त्या पेशंटचं मी ऑपरेशन करत होतो. ऑपरेशन करून मी बाहेर आलो तेव्हा आमचा मिशन चीफ घाम पुसत उभा होता तिथे. मी त्याला म्हटलं काय रे बाळा, काय झालं? त्याने सांगितलं 2 व्हेकल्स आली होती, या तू ज्याला ऑपरेट करत होता त्याला घेऊन जायला. म्हटलं का? त्या व्हेकलमध्ये एकूण 2-3 प्रेतं होती जी ह्या माणसाने मारली होती रिव्हेंज घ्यायला. अशा वेळेला काय करायचं? यू हॅव टू निगोशिएट. ते निगोशिएशन स्किल्स अतिशय शार्प लागतात. तेव्हा काय सांगितलं असेल, काय निगोशिएशन केली असेल? हे एकच हॉस्पिटल आहे, तुम्ही याला घेऊन गेला तर तुमच्यावरती जे कोण येईल तुम्हाला पण घ्यायला कोण येतील आणि वी विल बी हेल्पलेस. आम्ही इथे फक्त जे चांगलं काम करतो ते करू द्या, तुम्ही बाहेर जे काय करायचं ते करताच आहात. याच्याने ते कन्व्हिन्स झाले. सी निगोशिएशन स्किल्स, आपल्याला साधं निगोशिएशन्स भाजीवाल्याशी करायला किंवा ह्याला करायला सुद्धा आपल्याला टेन्शन येतं. पण अशा वेळेला बेसिक गोष्ट काय आहे, व्हॅल्यूज आपल्या या फर्म असल्या आणि आपल्या क्लिअर असतील तर आपण अतिशय उत्तम पद्धतीने समोरच्या अनोळखी व्यक्तीला कन्व्हिन्स करू शकतो. हे मात्र आपण नक्की शिकायला पाहिजे आणि लक्षात राहायला पाहिजे. जस्ट मला त्याचा फोटो त्याच्यावर मुद्दाम मी तुम्हाला दाखवायला काढला होता. तिथे फोटो काढायला फक्त मलाच परवानगी होती, कारण मी तिकडे टीम लीडर होतो म्हणून. तिथे या एवढ्या ठिकाणी असताना, अशा सगळी आजूबाजूला असताना झपाट्याने हे सगळं माझं मिशन संपत आलं. ते शेवटच्या दिवशी मला हा केक या माणसाने, हा जनरल सर्जन, त्याला मी ट्रेनिंग देत होतो, कारण की माझ्यानंतर माझ्यासारखा ऑर्थोपेडिक सर्जन तिथे जायला 2.5 महिन्यानंतर जाणार होता कोणतरी दुसऱ्या देशातला. तर तोपर्यंत त्यांनी काम करावं म्हणून हे सगळे ट्रेनिंग देत होतो. बाकी तिकडचेच कलिग्स आहेत सगळे. आणि ह्या माणसाने बाहेरच्या ह्या परिस्थितीमध्ये त्याच्या घरून हा केक माझ्यासाठी आणला होता. दिस इज समथिंग मच मोर दॅन एनिथिंग यू कॅन आस्क फॉर. हे सगळे अजूनही माझ्याशी कम्युनिकेशन्स मध्ये आहेत, बरेच जण आहेत त्याच्यात.
येमेन मध्ये ऍक्च्युअल युद्धामध्ये होतं. सिरियामध्ये, सिरियाच्या बॉर्डरवरती होतं तिथे. तिसरं जे मिशन होतं ते मोसुलचं होतं, जिथे आयसिसला नामशेष करायला इराकी आणखीन अमेरिकन सैन्य हे नामशेष करत. पण नामशेष करताना काय काय होतं हे तुम्हाला दाखवतो तिथे. हे टीम लिडरचं माझे काही कागदपत्रांचं मुद्दाम दाखवते तुम्हाला. मोसूल तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल. पूर्वी त्या ठिकाणी ख्रिश्चन्स हे होते आणि ज्यूज हे होते, मुस्लिम आहेत. इन्सिडेंटली अब्राहिम जे काय आहे ना, हे ह्या सगळ्यांचं कॉमन दैवत फक्त मोसूलला होते. आणि आयसिसचे आणि पहिल्यांदा ते डिस्ट्रॉय केलं. म्हणजे तुमची श्रद्धास्थानं पहिल्यांदा उद्ध्वस्त करायची असतात, हे त्यांचं कॅल्क्युलेशन आहे तिथे. हे बघितलं तुम्ही, एवढं खराब झालेलं होतं मोसूल. युजली ही संस्था अशा ह्याच्यामध्ये रिकामं झालेलं किंवा पडलेलं हॉस्पिटल किंवा शाळा अशा ठिकाणी हॉस्पिटल तयार करते. पण ह्या ठिकाणी तसं नव्हतं करता येणार. मग त्यासाठी काय केलं, फार इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग मार्वल केलंय बघा. We are trying to design and build a solution for surgery capacity on trailers and be able to move quickly to reach people in need, wanted people wherever they are, and also to be able to have flexibility to move. हे 5 ट्रेलर, एकामध्ये ओटी, एकामध्ये रिकव्हरी, स्टलायझेशन रूम आणि स्टॉक असा असायचं की 100 केसेस करता येतील असा स्टॉक. आणि 3 तासामध्ये ते तयार करायचं हॉस्पिटल. आणि आय हॅड अपॉर्च्युनिटी टू वर्क इन टू दॅट सेटअप. मी त्याचेही फोटो तुम्हाला दाखवतो तिथे. हे ऑपरेशन थिएटर आतमध्ये जाताना स्पेस कमी असायची नॅचरली. एका कंटेनर मध्ये काय तुम्ही करणार, पण ते सुद्धा गुड क्वालिटी, रिअली गुड क्वालिटी प्रिपेअर केलं होतं तिकडे. हे तुम्ही बघताय सेम कंटेनर. इथे मी आतमध्ये ऑपरेशन करतानाचा ते माझा फोटो. हे माझे वेगवेगळे कलिग्स होते तिथे काम करणारे. मोसूलमध्ये कॉम्प्लिकेटेड केसेस जास्त होत्या. म्हणजे काय, बॉम्बिंग पडत असताना इंज्युअर झालेली लोक मेडिकल एड घेण्यासाठी जाऊ शकत नाही, किंवा जे जात होते ते इनकम्प्लीट होत होतं. आणि त्यामुळे इन्फेक्टेड, सडलेले किंवा अशा केसेस होतात की डिफॉर्मिटी असलेले असे ते कुटुंब तिकडे येत होते. आणि ते त्यांना तपासून, हे कोल्ड केसेस इमर्जन्सीने, त्यांना काय काय करायचं आपण सांगतो तिथे. आणि आय थिंक आपल्या सगळ्यांना खरं, मला ते खूप अभिमान आहे की भारतीय डॉक्टरांना जगामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी स्थान आहे. म्हणजे मी सिरियाच्या मिशन मध्ये असताना सुद्धा जे आपण एवढे कॉम्प्लिकेटेड केसेस इकडे बघतो की नाही, तिथे त्यांनी युरोपियन किंवा युएसच्या लोकांनी ते इमॅजिनही केलेलं असतं. हे एक. आणि दुसरी गोष्ट, जुगाड करण्यामध्ये आपण लोक उस्ताद आहे. म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स खूप कमी असू दे, काय करायचं माहिती आहे ना. म्हणजे काय, इफ यू डोंट हॅव ए गुड ब्रश, then learn how to paint a good picture with a bad brush. That is the concept हा जुगाडाचा. आणि जुगाड म्हटल्यानंतर अमेझिंग होते. हे मी मुद्दाम तुम्हाला दाखवतो इथे या गोष्टी. माझ्याकडे युरोसर्जन होता तिकडचा, मोसूल मधला सर्जन म्हणून जॉईन झाला होता. तो मला हे दाखवत होता की मी माझा सेल्फी का काढला, की माझाच विश्वास नव्हता. कारण तो दाखवत होता, तो ढिगारा आहे ना ते माझं क्लिनिक होतं, तो ढिगारा ना ते माझं घर होतं, तो ढिगारा आहे ना ते माझं हॉस्पिटल होतं, ती युनिव्हर्सिटी होती. ते ढिगारे दाखवत होते. आपण किती किती सुखी आहोत आपल्या देशामध्ये. आणि वी शुड चेरिश, वी शुड नरिश दिस गुड थिंग्स इन आवर नेशन. हा इंटरनली डिस्प्लेस्ड कॅम्प आहे. म्हणजे आता हे काय, रेफ्युजीज असतात ते एका देशामधून दुसरीकडे जातात, ते बाहेरचे रेफ्युजीज. पण एकाच देशामध्ये डिस्प्लेस झालेलं, कारण ते राहणार कुठे ना. तुम्हाला मोसूलची क्लिप दाखवली तिथे. ते अशा या ठिकाणी राहत होते. तिकडे जाऊन वेगवेगळे कॅम्प्स घेत होतो.
कॅम्प्स घेत असताना तिकडची लोक खूप मदत होती, उभी राहिली होती व्हॉलंटियर्स म्हणून. ते करत असताना मला त्या इंटरप्रिटरने सांगितलं आणि तिकडच्या डॉक्टरने सांगितलं की दॅट लेडी वॉन्ट्स टू मीट यू. मी बघितलं तिला, तर तिने मला हा अल्बम दाखवला. हा तिच्या फॅमिलीमधल्या प्रत्येक मेंबर्सना जी इंजुरी झाली आहे त्यांना कधी घेऊन येऊ, फॅमिली अल्बम आहे तो. आपण फॅमिली अल्बम बघताना आपण किती सुखी आहे पुन्हा पुन्हा विचार करा. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास ही देवाची देण हे लक्षात ठेवा आणि धन्यवाद द्या तिथून. हे बघितल्यानंतर मी तिला विचारूनच त्याचा फोटो काढला तिथे, कारण की आपण त्याचं परमिशन घ्यावी लागते तिथे. हे असे वेगवेगळे होते, सगळे कोल्ड केसेस तिथे, परंतु हे व्हरायटी होती सगळी. बॉम्ब ब्लास्टची जुनी काय काय होतं ते, एअर स्ट्राईकमुळे काय झालं, आयसिस शॉपिंग, या माणसाला माहिती नव्हतं त्याचा हात आयसिस वाल्यांनी का काढला. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. माझ्या बरोबरचे मोसूल मधले सगळे डॉक्टर्स तिथे मोसूल मध्ये राहणारे ते जॉईन होत झाले होते. त्यांनी सांगितलं की अगोदर इकडचं इराकी गव्हर्नमेंट आम्हाला खूप त्रास देत होतो असं वाटत होतं, म्हणून जेव्हा आयसिस रोलिंग झालं म्हणजे आलं तेव्हा आम्ही त्यांना स्वतः वेलकम केलं. आम्हाला तो राजकीय चेंज वाटला. परंतु 2 महिन्यामध्ये त्यांनी काय काय बदल केले असतील. एक म्हणजे इंटरनेट बंद केलं, नो कनेक्शन आउटसाइड. दुसरी गोष्ट म्हणजे एक मिनिट, हे माझे काही जस्ट ऑपरेशन नंतर काही फुलफिलिंग मुवमेंट्स असतात ते मुद्दाम दाखवले. 9 महिन्यानंतर तिचा हात हलायला लागा माझं ऑपरेशन झाल्यानंतर, मी केल्यानंतर 9 महिन्यानंतर मी ऑपरेशन केलं होतं आणि दॅट वॉज अ रिअली गुड थिंग, टेंडर ट्रान्सफर्स. आणि हे जे आहे ना, हे प्रत्येक जण त्याच्यामध्ये अफेक्ट होतात. प्रत्येकाची स्टोरी. हा यूरोसर्जन मी जो तुम्हाला सांगितलं ना, तो ह्या नर्सेस यांच्यावरती जे काय त्यांच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना गोळ्या घातल्या होत्या त्या नर्सेस, हे प्रत्येक जण वेगवेगळ्या तिथे समोर अल शिया नावाचं हॉस्पिटल होतं. त्या अल शिया हॉस्पिटलमध्ये हे जे आयसिस होते त्यांनी केंद्र उभं केलं होतं. आता तुमच्या लक्षात येत असेल की हॉस्पिटल का उडवली जातात ते, कारण की इट वॉज टेकन ओव्हर बाय दोज पीपल ओनली. आणि त्याच्यामुळे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉयज आणि पेशंट्स यांना त्यांनी ढालीसारखा उपयोग केला होता. ही सगळे लोक हे जे आहेत हे सगळे त्यांनी त्यांच्या स्टोरीज सांगत होते तिथं. या लोकांनी माझं काम झाल्यानंतर मला हे मोसुल झालं OTT मला मोमेंटो दिला. माझ्या कन्सिलिंग मध्ये अजूनही तो आहे तिथे. मी आता जे सांगत होतो ना, यांनी रायन त्याचे वडील आजारी होते म्हणून तो मोसूल सोडून जाऊन म्हणतात. पण त्यांच्या मुलं ज्या शाळेमध्ये जात होती त्याच्यामध्ये त्यातले 2 सब्जेक्ट त्यांनी बंद केले. म्हटलं कुठले? सायन्स आणि मॅथ्स. का बरं? म्हणे लॉजिक शिकवलं जातं. लॉजिक शिकवलं जातं झालं की हे का करताय तुम्ही, हा प्रश्न येऊ शकतो. म्हणून ह्या व्यक्तीने 4 वर्ष आपल्या मुलांना शाळेमध्ये जाऊ नव्हतं दिलं. हे मी प्रत्यक्ष बघून, प्रत्यक्ष माणसाने मला सांगितलंय ते अनुभव मी सांगतो. आणि ते याच्यापेक्षा बरेच अनुभव मी माझ्या पुस्तकात लिहिलेले आहेत, खूप वेगवेगळे तिथे. आणि हे कुठे प्रत्येकाच्या स्टोरीज आहेत, त्या वेगळ्या आहेत, ते जास्त वाईट आहेत तिथं. हे होत असताना ह्याचा MSFचं एक्झिट पॉलिसी काय होती त्या ठिकाणी, की इकडच्या लोकांसाठी एक हॉस्पिटल बांधून द्यायचं आणि ते तिकडच्या हेल्थ डिपार्टमेंटला हँड ओव्हर करायचं. मी 2018ला गेलो होतो आणि 2023 म्हणजे गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तो हँडओव्हर झालं हे मला तिकडनं कळलं. साधं तिकडे MSFचं काम ते हॉस्पिटल आता हे रन करत नाही, कारण की इट इज कन्स्ट्रक्टेड, व्हेरी वेल कन्स्ट्रक्टेड. ही सगळी, मी एकटाच सर्जन होतो आणि काही अॅनेस्थेसिस्ट होते, बाकी सगळी लोक ही हॉस्पिटल कन्स्ट्रक्शनच्या मिशनवरती MSFनीच म्हणजे डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेनेच पाठवलेले होते तिथे. हे बरेच जण अजूनही संपर्कात, वेगवेगळ्या देशातले, पण चांगला एकाच मिशनने आलेले. तिथे बगदादला परत येताना तिथे MSFचं सेंटर, तिकडनं पुढे मोसूलला जायचं होतं. तिकडे ही दोघं तिकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये होते. सज्जाद हा POK मधला आहे, इब्राहिम हा पेशावर मधला आहे, मी भारतामधला आहे.
आणि आम्ही तिघेही इंडियन चाय, तो ते मला बनवून देत होते चहा वगैरे. काय झालं तरी आपल्याच देशाचा पूर्वी हा भाग होता ना तिथं. तर ही अशी गंमत असते इंटरॅक्ट होण्यामध्ये. ते सुद्धा माझ्यासारखेच देशभक्त असणार भरपूर, ते तेवढेच कडवे असतील, परंतु अशा कामाला आम्ही पुन्हा त्यावेळेला एकत्र आलो होतो. माझ्यासाठी काय होतं, जेव्हा प्रत्येक एकेका गोळीनी होत्याचं नव्हतं बघितलं, तेव्हा प्रत्येक श्वासाची किंमत मला कळली. जेव्हा फॅमिली उद्ध्वस्त झाली, तेव्हा मला माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची किंमत कळली. मी त्यांच्याशी स्वतःहून बोलायला लागलो जास्त. मग त्याचा अर्थ मी अगोदर शिष्ट होतो असं मला वाटतं तिथे, पण आय स्टार्टेड स्पेंडिंग मच मोर टाइम विथ ईच अँड एव्हरीवन. आपल्या देशाची किंमत मला खूप कळली. आपल्याला कळत नाही, आपणच इकडे खूप एकमेकांना शिव्या देतो, भांडतो, काही करतो. तिथे बाहेर प्रचंड मान आहे भारत आणि भारतीयांना. आणि प्लस एवढी सुरक्षित व्यवस्था जगामध्ये कुठे, अमेरिकेमध्ये पण नाही, खरं सांगतो. तिथे एवढी सुरक्षित संस्कृती, एकमेकांना मान देणारी, पिढ्यानपिढ्या एकमेकांबरोबर राहणारी. आय थिंक वी शुड नर्चर इट. आपल्याला संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था याची मला तरी किंमत खूप कळलेली तिकडे जाऊन. पण हे सगळं करण्यासाठी मला तिकडे जायची गरज होती का खरं? आमचे डिस्कशन होत होतं तेव्हा मला कळलं खरं नाही. गीतेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. खरंच मी ती व्यवस्थित पाळली असते तर एक तरी ओबी अनुभवी करून अशा पद्धतीचा वेगळा अनुभव घ्यायची, इंटेन्स अनुभव घ्यायची खरंच गरज प्रत्येकाला नाहीये तिथे. आणि एवढ्या ठिकाणी जाताना हे गीतेचं का अनुभव सांगतो, मी आणि माझी पत्नी डॉक्टर मृणाल, आम्ही काही वर्ष दररोज 3 त्याचे श्लोक वाचायचो. आणि वेदर इज इट पॉसिबल टू अप्लाय इन अवर लाईफ, हे आम्ही पहिल्यांदा खूप डिफिकल्ट वाटायचं, अजूनही खूप डिफिकल्ट आहे. आणि मग त्याच्यामुळेच ती पण कन्व्हिन्स झाली. विचारतात की एवढे धोके होते सगळे, तर का गेला तुम्ही? इनफॅक्ट 3ऱ्या वेळेस जाताना अगोदर, आताच भाऊनी मला विचारलं, त्याच्या अगोदर मला पल्मोनरी इम्बॉलिझम झाला होता. मी ICU मध्ये होतो. बाहेर पडल्यानंतर 2 महिन्यानंतर मला कॉल आला होता. मी माझ्या पत्नीला विचारलं, पण आमचा दोघांचा विश्वास आहे तिथे की आपण चांगलं काम करायचं. आणि गीतेमध्ये सांगितलं योगक्षेमं वहाम्यहम्, देव तुमची काळजी नक्की घेतो, माझा विश्वास आहे, हे नक्की आहे तिथे. तर हे सगळं हे लर्निंग होतं तिथे. हे बाहेरच हा एक डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स याच्याविषयीचा अनुभव मी तुम्हाला सांगितला. आता मी जे सांगतो हे आणखीच असं एक वेगळं समाधान देणारं काम हातून झालं. मी पुन्हा सांगतो, माझ्या हातून झालं. ही क्लिप मी टीव्ही बघत होतो, कोविड चालू झाला होता, आणि ही क्लिप टीव्हीवरती आली. A shocker from Mumbai. A video posted on Twitter by BJP MLA Nitesh Rane shows coronavirus patients in a hospital ward lying next to corpses wrapped in body bags. This horrifying clip is from Sion Hospital, which is run by the city's municipal corporation. At least 7 bodies are seen in the ward as patients are being treated in adjoining beds. Some patients have family members attending to them, apparently ignoring bodies right behind them. बघितलं तुम्ही? हे मी बघत असताना माझ्या मनात विचार आला की अरे ही तिथे म्हणजे आपल्याकडे असेल. आणि दुसऱ्या दिवशी मला संघ कार्यालयातनं फोन आला, डॉक्टर आपल्याला विचारणा झालेली आहे, नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा अंत्यसंस्कार करता येत नाहीये. कारण की का नाहीये? बरेच काम आहे त्याच्यामध्ये. सगळे फॅमिली मेंबर्स आजारी आहेत, ते जाऊ शकत नाहीये. नातेवाईकच नाहीयेत, एकटे किंवा कुठे येऊ नाही शकत आहेत तिथे. अरे हॉस्पिटल स्टाफ किती एफेक्ट झाला होता तिथे. किती माणसं कमी असतील. भीती असते प्रत्येकाला, आम्हाला भीती असते, प्रत्येकाला भीती असतेच तिथे. आणि काही मिसकन्सेप्शन की आपण काय करायचं तिथे. तर मी म्हटलं की आपण एक 3 तासांनी पुन्हा कॉन्फरन्स कॉल करूया, कारण तेव्हा बाहेर जाणार नव्हतं तिथून. तर मी सगळी माहिती घेतली. माहिती माझ्याकडे पहिल्यांदा तयार होती. These are the facts to know before smelling the death. कारण की आपण ज्या ठिकाणी काम करायचं त्याविषयी आपण आपली काय काळजी घ्यायची, आपल्यावरती विश्वास ठेवून जे कोण स्वयंसेवक येतील त्यांची आपण कशी काळजी घ्यायची,
हे सगळं हे काढलं तिथे. त्याच्या काही क्लिप्स होत्या त्या दाखवतो. सेफ्टी प्रिकॉशन्स काय काय घ्यायच्या असतात हे मी तुम्हाला दाखवतो तिथे. सगळ्यांनी दाखवत, फक्त क्लिप्स ह्या काय काय. The Health Ministry has issued guidelines for the disposal of bodies. तर हे करत असताना मग माझ्याच हॉस्पिटलमध्ये मी PPE किट्स घेतले. म्हटलं कोणी आहेत का तिकडे, किती व्हॉलंटियर्स स्वयंसेवक आलेले आहेत. तर मला 20 जण आले काम करायला. मी कार्यालयात गेलो, हे सगळं त्यांना शिकवलं, PPE किट कसा घालायचा आणि त्याचा SOP बनवला, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. म्हटलं आपण 6 जणांचा ग्रुप करायचा, 4 जण PPE किट घेतील, 2 जण PPE विदाउट PPE बाकीच्यांना मदत करतील. PPE किट घालून काय त्रास होतो मला माहिती होतं, कारण आम्ही काम करतच होतो तिथे. ते म्हटलं पहिल्यांदा जायच्या अगोदर पहिल्यांदा शू सगळ्यांनी करून घ्यायचं, खायचं व्यवस्थित तिथे, मग घाला तिथे आणि मग तिकडे जाऊन करायचं तिथे. हे सगळं झालं. एक सिस्टीम लावली वेगवेगळ्या पद्धतीची. तुम्ही वाचू शकता कशा कशा पद्धतीचं काय काय पाहिजे तिथे. आणि ही संपूर्ण सिस्टीम लावल्यानंतर हे काम चालू झालं. आणि पहिला कॉल आला. मी पण होतो, मला नॅचरली आपणच जायला पाहिजे तिथे आणि मग ते सगळं आपल्याला कळतं. पहिल्या काही वेळेला मी स्वतः गेलो होतो. पहिलं तर दफन होतं. या अशा ठिकाणी सगळं जाऊन ही सगळी टीमच्या टीम रेडी होती. काय कामं केले ती या स्वयंसेवकांनी. आणि काय कामं म्हणजे सांगतो की आपल्याला माणूस म्हणजे काय तिथे कळतं, कोणी कोणाला इथे मदत करतात ते कळतं. ह्या लोकांनी जे शववाहिकेचे होते ते किंवा स्मशानमध्ये काम करणारे ते सुद्धा डेड बॉडी हँडल करायचे, त्यांचे स्वतःच्या पैशाने इन्शुरन्स काढले. दॅट इज समथिंग गुड. कारण की त्यांना काहीच ते कॉन्टॅक्ट वरचे होते. सरकारी कोणालाच माहिती नव्हतं, डॉक्टरांना सुद्धा सुरुवातीला माहिती नव्हतं. आम्हाला झाला, मी त्या ICU मध्ये होतो, आम्ही दोघेही, मी आणि माझी पत्नी नंतर. परंतु ते सुद्धा आम्हाला काय काय द्यायचं हे आपलं कसं, तेव्हा लस नव्हती, लसही तेव्हा आली नव्हती तिकडे. या सगळ्यांना मग बॅकअप सिस्टीम डेव्हलप केली गेली तिथे. या सगळ्यांनी तुम्ही चांगलं काम करता म्हणून प्रत्येकाला फोन करण्यासाठी एक टीम तयार केली होती तिथे. मीडियामध्ये सांगताना प्रत्येकाने याची व्यवस्था करा की शववाहिका वाढणारे, स्मशान यांचा प्रत्येकाचा उल्लेख करा. हे प्रत्येकाला सांगतात, ते स्वतःहून सगळे नंतर करायला लागले, कारण की मीडियांना पाहिजे असतं. काही काळानंतर महिला स्वयंसेवकांचा सुद्धा सहभाग आला तिथे, ते सुद्धा आले तिथे. मुस्लिमांसाठी मुद्दाम सांगावं लागलं की ब्लेडने तुम्ही ते कापू नका, कारण की त्याच्याने सगळं ते येतं. काठीला लावा ब्लेड पाहिजे, तुम्हाला फक्त पंक्चर करा तुमच्या याच्यामध्ये वाय तिथे. आणि हे पोलिसांचा आणि याचा फोन कमिशनरशी खूपच डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता तिथे. प्रचंड वेगाने काम पुढे चाललं. आणि मला आणखीन कॉल आले, एक म्हणजे पिंपरी चिंचवडचे आले, त्या स्वयंसेवकांना करायचं होतं. त्यांना ऑनलाईन हे सगळं नो हाऊ दिला. त्यांनी नाशिकच्या पेक्षा भरपूर जास्त काम केलं. सुरतच्यांना सांगितलं. म्हणजे तेव्हा मला कळलं की नाशिक मधलं आपलं पहिलं असं होतं की जे असा वेगळा स्वयंसेवक ग्रुप त्यांनी हेच चालू केलं होतं. हे समाधान देणार होतं, एक वेगळ्या पद्धतीचं होतं, खूप वेगळे अनुभव होते तिथून. ह्याच्या क्लिप्स आणि हे घातलेले तिथे. हे हा एक अनुभव झाला. हा दुसरा कोविड मधला. तर तिसरा हा एक मास याच्यामध्ये. या तिसऱ्यामध्ये सांगायचं कारण सिन्नर मधले काही स्वयंसेवक निर्मळवारीमध्ये गेल्या वर्षी कोणी काम केलेले आलेत का इकडे? नाही, आता नाही आले दिसेल, पण ते मी तुम्हाला सांगतो काय 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 झालं निर्मळवारीचं तिथे. सगळ्या डॉक्टरांसारखा मी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अशा याच्यात होतो. माझं प्रॅक्टिस ही देवाच्या देणे भरपूर छान आहे. पण हे पोलिओ सर्जरी कॅम्प वगैरे होत होते. हे मिझोराम आणि याच्यामध्ये मी आणि माझी पत्नी आम्ही कल्याणाश्रमात सांगितलं तिकडे खूप गरज आहे, म्हणून आम्ही तिकडे कॅम्प करायला गेलो होतो. हे करत असताना 2000 सालापासून आम्ही 2000 सालापासून हे खरं आता 24 वर्ष होऊन गेलं, ते चेंज करायचं राहिलं. वनवासी कल्याणाश्रमाचे काही कार्यकर्ते आणि आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ आम्ही मोफत औषध वाटप तिकडे करतो दिंड्यांमध्ये जाऊन. तिथे जात असताना 2017ला म्हणजे वेगवेगळं त्याच्यावर घेतो, काही सर्वे करत असतो तिथे. तेव्हा माझ्या पत्नीकडे डॉक्टर मृणालिनीकडे येऊन काही महिलांनी सांगितलं की बघा आम्ही 3-3 दिवस जेवत नाही म्हणे. तर का जेवत नाही? इकडे
शौचालयच नाही, महिलांनी जायचं कुठे बाहेर तिथे, पुरुष कुठे जाऊ शकतात तिथे. सी दॅट स्ट्रक समथिंग. आणि आपल्याला माहित, आपल्याला आतापर्यंत का नाही दिसलं हे असं तिथे. आणि हे केल्यानंतर त्या दिवशी तिथे नृत्यनाथ यात्रेच्या दिवशी संध्याकाळी आमच्या सगळे, पहिलं सुरुवात आम्ही 8-10 जणांनी केली होती, आता 80-80 जण संस्थक आमच्यावर येतात सगळं औषध, मोफत औषध वाटप करायला. तेव्हा ही कल्पना मांडली की हे असं सांग, हे असं फीडबॅक आहे, आपण काय करायचं, आपण करायचं म्हणजे ह्याच्यासाठी काहीतरी करायचं. काय करायचं तर हे नोहाऊ होतं. नोहाऊ आम्ही फाइंड आउट करायला लागलो. सेवा सहयोग नावाची पुण्याची एक संस्था आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर याच्यावरती मोफत शौचालयाची व्यवस्था त्यांनी सुरुवात केली होती. मी काही संघातले काही सोर्सेस वापरून त्यांची माहिती घेतली, त्यांच्याशी कम्युनिकेट केलं आणि बरोबर 2 आठवड्यानंतर म्हणजे तिकडे कळल्यानंतर पहिली मीटिंग घेतली. कारण की मला माहिती होतं भरपूर कष्टकार्य लागणार आहेत या ठिकाणी करण्यासाठी. आणि ती मीटिंग मध्ये कळलं की आपण आता चॅलेंज काय बघा, 2.5 लाख ते 3 लाख वारकरी 3 दिवस मुक्कामाला असतात. ही अतिशय छोटी एरिया आहे पंढरपूरच्या मानाने. त्या एरियामध्ये सगळं आपल्याला व्यवस्था करायची. 300 दिंडीज असतात आणि गव्हर्नमेंट तिकडे काहीतरी असे अडोसे करतं, पण ते नक्कीच पुरेसे नव्हते तेव्हा. गव्हर्नन्स म्हणजे प्रशासनाला ऍक्टिव्हेट करणं अतिशय डिफिकल्ट काम, अतिशय डिफिकल्ट काम. आता कदाचित जास्त इझी पडेल आपल्याला, काही आपले ओळखीची लोक आहेत तिथे, त्याच्यामुळे तिथं अतिशय डिफिकल्ट काम. म्हणजे डिफिकल्ट म्हणजे काय सांगावं, कलेक्टर सारख्या किंवा वेगळ्या माणसं आम्हाला सांगत होती, अहो आतापर्यंत ते बाहेर जात होते, आता कशाला तुम्हाला पाहिजे ते करायला. हे सांगणं, हे वॉटर रिझर्व्हर्स जे होते त्याच्या आजूबाजूला सगळे टॉयलेट्स तिथे घाण होत होती तिथे. मग हे कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणून मी काही प्रेझेंटेशन तयार केलं आणि कलेक्टर पासून सगळ्यांना दाखवायला लागलो तिथे. म्हणजे जो मनाली स्वच्छ नाही त्याला गंगा तरी कशी पवित्र करेल. पण इथे या वारीमुळे गंगाचा स्वच्छ होते. आळंदीहून पंढरपूर पर्यंतचा 200-250 किलोमीटरचा रस्ता हे हजारो लाखो वारकरी चालत पार करत असतात. त्यांची खाण्यापिण्याची, राहण्याची अपेक्षा आरामाची नसतेच, पण ती किमान आरोग्यपूर्ण तरी असावी. महाराष्ट्राच्या कुलदैवताला भेटायला जाताना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, घाण, अस्वच्छता यातून वाट का काढायला लागावी. यावर काहीच उपाय नसेल. लाखो भाविक एकत्र मार्गक्रमण करत असतात. वाटेवर लागणारी गावं हीच त्यांच्या वस्तीचं ठिकाण. अन्न, पाणी, वैद्यकीय सेवा साऱ्या देह धर्मासाठी त्यांना या गावावरच अवलंबून राहावं लागतं. आम्ही सर्वे केला ना, याच्यामध्ये काय राहिलं, कचरा व्यवस्थापनाचं काही सोय नाहीये आणि शौचालयाची नाहीये. बाकी सगळंच कोण ना कोण देत असतं त्यांच्यासाठी. मग यवतला गेलो तिथे. यवतला तेव्हा ती दिंडी पोचत होती. 40 जणांना आम्ही घेऊन गेलो तिकडे आणि तिकडे त्याचा अभ्यास केला की कसं येतात, सेवा सहयोग कसं करतात तिकडे. नो हो बघितला आणि ते केल्यानंतर कळलं हे इकडे तर येतात ते काही हजारांमध्ये येतात, आपल्याला काही लाखांमध्ये हँडल करायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा स्वयंसेवकही खूप लागणार आहेत तिथे आणि मुख्य म्हणजे सरकारकडनं आपल्याला खूप घ्यावं लागेल तिथे. या ग्रुपमध्ये आर्किटेक्ट्स होते, इंजिनियर्स होते. त्यांनी हे वेगळ्या पद्धतीने मॅपिंग केलं की कुठल्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी टॉयलेट्स उभं करू शकू. प्लस त्र्यंबकेश्वर मधल्या कोणाला मी विचारलं, तिथे नगरपालिकेमध्ये जे स्वच्छता कामगार होतं ना, हे गेल्यानंतर सगळ्यात जास्त घाण कुठे असते, त्यांनी घाणीचे नाव खटखट सांगितले तिथे. म्हटलं त्या ठिकाणी आपल्याला उभं करायचं. तिथे आपल्याला सगळ्यांकडनं शिकायला मिळतं, सगळ्यांकडनं. तिथं आम्ही खूप खूप प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो तेव्हा आणि त्यांनी म्हटलं, आम्ही सांगितलं ते तुम्ही सँक्शन केलंय, परंतु खालती काही प्रशासन जागा होत नाही, आम्हाला तुमची क्लिप पाहिजे. पंढरपूरची क्लिप दिली. नाशिकचा कुंभमेळा अगदी प्रत्येक आयोजनात निर्मलतेची गंगा प्रवाहित करण्याचं काम
आणि ही क्लिप आल्यानंतर आम्ही ती कलेक्टर वगैरे सगळ्यांना पाठवली. मग ते सगळे कामाला लागले, कारण आपल्याला काम करायला पाहिजे तिथे. आणि खरंच मग सगळ्यांनी खूप चांगली मदत केली, केली. आता काय झालं, प्रशासन शासन तर देत आहे, टॉयलेट्स देत आहेत, पण वारकऱ्यांनी वापरायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी त्यांचं प्रबोधन करायला पाहिजे. प्रबोधन करण्यासाठी स्वयंसेवकांची फौज उभी करायला पाहिजे. तर आम्ही डिवाइड केलंय 2800. आम्ही साधं गुगल फॉर्म लॉन्च केला होता. एवढे जण नाशिक शहरामधनं संघ परिवारातले लोक झाले. आम्ही त्यांना कधी यायचं हे सगळं कळवत होतो. ते येत होते, तिकडे उभे राहत होते. पण त्यांना सुद्धा कसं आपण ट्रेनिंग द्यायचं, तर ट्रेनिंग देण्यासाठी ही छोटीशी क्लिप मी तेव्हाची बनवलेली माझी येते. नमस्कार, मी डॉक्टर भरत केळकर. वर्षानुवर्ष त्र्यंबकेश्वरला निवृत्तनाथ यात्रेला लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने येत असतात, परंतु पुरेशा शौचालयाच्या अभावी तिथे दुर्गंधी आणि रोगराईचं साम्राज्य पसरतं. वारकरी परत घरी जाताना फक्त पुण्यच घेऊन जात नाही, तर रोगही बरोबर घेऊन जातात. हे आपण थांबवू शकतो. यावर्षी 11, 12, 13 जानेवारीला निवृत्तनाथ यात्रेला आपण पुरेशा शौचालयांची व्यवस्था करणार आहोत आणि आपण वारकऱ्यांचं प्रबोधन करणार आहोत. हे प्रबोधन कसं करणार, तर स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी शिट्टी घेऊन उभं राहायचं आहे आणि वारकऱ्यांना विनंती करायची आहे, माऊली शौचालयाचा वापर करा, तिकडे स्वच्छता आहे की नाही बघायचं, नाहीतर सफाई कामगारांना विनंती करायची, पुरेसा लाईट आहे की नाही हे पण बघायचं, पाणी कमी होत असेल तर पाण्याची व्यवस्था करणाऱ्यांना विनंती करायची, कचऱ्याचं नियोजन प्रबोधन कसं करायचं, तर अन्नदानाच्या ठिकाणी आपण उभं राहायचं आणि अन्नाची नासाडी खूप होते, त्याची काळजी घ्यायला. चहाचे कप आणि चिखली चटोरे जे असतील ते आपण कचरा पेटीमध्ये घालावे याची त्यांना विनंती करायची. 11, 12, 13 जानेवारीला निवृत्तनाथ यात्रेला आपण त्र्यंबकेश्वरला हे प्रबोधन आणि हे बीन बॅग्स पण दिल्या की कचरा ह्याचं. आणि यू बी सरप्राईज, त्र्यंबकेश्वर मधली लोक 3-3 आठवडे हे यात्रा झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या बाहेर जायचे, दुर्गंध येतो म्हणून, घाण येतो म्हणून. तो फीडबॅक फक्त त्यांच्यावरती नाही, मी तुम्हाला सायंटिफिक फीडबॅक पण दाखवतो. तिथं स्वच्छता किती महत्वाची होती हे आपण 2017-18 सालचं तुम्हाला दाखवतो. अनुभव फार, ते आम्हाला शोधत येत होते तिकडचे दिंडी प्रमुख आणि तिथे. म्हणजे आम्हाला आतापर्यंत अन्नदान देत होते, तुमच्यासारखे लोक औषध देत होते, पण स्वच्छतेचं दान पहिल्यांदा मिळालं आणि त्याच्यामुळे पुढची पिढी, त्यांनी फोन केला सोनीला, मुलीला, आता तुम्ही यायला हरकत नाही. इट इज समथिंग अमेझिंग. हा जो अनुभव आहे ना, हा अनुभव खूपच वेगळा आहे. आता हे बघा, 6 लाख लिटर मैला पहिल्या वर्षी जमा झाला. किती? 6 लाख लिटर मैला ते कॅरी करतात, त्याच्यामुळे ते मोजता येतं, सक्शन व्हेकल असतं. त्याचा अर्थ हा एवढा वॉटर सोर्स वरती आजूबाजूला पडत होता. मग आम्ही सर्वे केला तर हे डिसीज बर्डन 50 ते 55% कमी झालेलं आहे तिथे. आणि फक्त तिथेच नाही, तर ते जे आपल्या गावाला जातात ना त्या ठिकाणी पण कमी झालेलं. मग ठरलं की आता त्र्यंबकेश्वरला तर केलेलं आहे, मग जशी देहू आणि आळंदीची निघते तशी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पण निघते. मग 2 वर्षापूर्वी आम्ही पायलट प्रोजेक्ट केला. एक कर्जत आणि राहुरी या ठिकाणी आम्ही ट्रेनिंग द्यायला गेलो होतो आणि तिकडचे व्हॉलंटियर्स उभे केले आणि त्यांनी त्या ठिकाणी फक्त 2च ठिकाणी पहिल्यांदा तसे मोफत शौचालयाची व्यवस्था केली. हे सरकारने केली, पण स्वयंसेवक लागतात असं ते. आणि गेल्या वर्षी 28 ठिकाणी पंढरपूर पर्यंत जायला त्र्यंबकेश्वर तिथे ही शौचालयाची व्यवस्था झालेली आहे. सिन्नर मधले बरेच स्वयंसेवक आता आलेले नाहीत, कारण मला त्यांना भेटायला आवडलं असतं. इथे मी पण सिन्नरला बैठका घ्यायला आलो होतो, पण त्यांनी हे सगळ्या स्वयंसेवक काम करतात. पण समाधान बघा किती आहे अशा ठिकाणी.
मला तर वाटतं की मी एकट्याने जाऊन वेगळ्या ठिकाणी जे काम केलं डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स यापेक्षा दूरगामी परिणाम करणार हे काम होतं म्हणून मला तुम्हाला दाखवा असं वाटलं तिथे. हे मला माहिती आहे की हे फार थोडं काम आहे. प्रत्येकाच्या हातून हे कामं चांगली होतच असतात आणि प्रत्येकाच्या हातातनं जेवढं अर्घ्य जातं तेवढंच आपण देवाला परत करू शकतो. डिस्कशन मध्ये असं निघालं की स्वधर्म म्हणजे काय, की आपल्याकडे असलेलं ज्ञान आणि कौशल्य, नॉलेज अँड स्किल्स हे आपण हृदयाशी जपलेल्या मूल्यांसाठी वापरलं तो स्वधर्म आहे आपला. आणि तेवढं केलं की देव आपल्याला काही कमी करत नाही. हे आपल्या हातून झालेलं आहे, मी केलेलं नाहीये. बऱ्याच जणांच्या त्याला मदत मिळाली. डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्सला माझ्या कुटुंबाने, माझ्या पत्नीने खूपच समंजसपणे आणि धडाडीने मला परवानगी दिली. हे मी कृतज्ञ आहे त्याच्यासाठी. अशा बऱ्याच गोष्टी मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. कोणाला इंटरेस्ट असेल तर हे पुस्तक जरूर वाचा. यातल्या काही अनुभवावरती आधारित हे 2 नाटकं सुद्धा माझ्या अनुभवावरती येऊन गेलेली, काही प्रोफेशनल पण आले तिथे. हे पुस्तक इथे काही वाटतं खेळणार सरांनी ऑलरेडी अवेलेबल केलेले म्हणून सांगितलं. ते तुम्हाला काही चांगल्या डिस्काउंटमध्ये सुद्धा मिळू शकेल. तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल, समजा विचारावं असं वाटलं तर विचारा, नाही तर माझं बोलणं संपलं. 2 महिने त्यांना जास्त पाहिजे होतं, पण मला तेवढंच देणं शक्य होतं. जेवढं देता येणं शक्य तेवढं दिलं. मी माणूस आहे, भीती असणारच, परंतु ते करताना आपल्यातून चांगली गोष्ट होती आहे. माझ्या आईचं वय आता 91 आहे, पण जेव्हा तिला कळलं दुसऱ्या मिशनला जाताना एवढं आहे, तेव्हा तिला नंतर विचारलं होतं की काय नाही त्याच्यातून चांगलं काम होतं ना, काही होणार नाही त्याला, अशी आईने सांगितलं. एवढा आमचा विश्वास आहे देवावरती. फार इंटरेस्टिंग प्रश्न. येमेनला प्रॉब्लेम होता. तुम्हाला माहिती नसेल, येमेनमध्ये अमेरिका प्रत्येक ठिकाणी अमेरिका घाण करते, प्रत्येक ठिकाणी जगभर. तर जेव्हा हे चालू असताना एकदा त्यांना काहीतरी काय वेगळं बॉम्बिंग करायचं असेल तर त्यांनी संपूर्ण बंद केलं कम्युनिकेशन. तेव्हा आमच्या बरोबर एक हाँगकाँगचा एक डॉक्टर होता, त्यांनी मला त्यातलं एक VPN दिलं त्याचं, की ते बायपास कसं करायचं शिकवलं. हा एक ऍडव्हान्टेज. मग ते वापरून मी व्हॉट्सअपवरती कॉल करू शकत होतो. प्रत्येक वेळेला कॉल करता येणं शक्य नव्हतं, पण मेसेज तरी मी रोज करायचो आणि जेव्हा शक्य तेव्हा ऍटलिस्ट 3 मिनिटं तरी मी बोलत होतो. हा, इंटरेस्टिंग. जेवणाचं ते ही संस्था जायचं याचं तिकीट तेच करतात आपल्याला. जेवण बेसिक जेवण असतं, ते बेसिक जेवण असतं तिथे. ते जे काय रिम्युनरेशन पैसे जे देतात, ते जे देतात महिनाभराचं, ते मी एका दिवसात जेवढं कमावतं तेवढं ते देतात. म्हणजे तेवढं मिनिमल असतं आणि ते योग्यच आहे. ते काही व्हॉलंटरी सर्जन म्हणूनच गेलं, ते फक्त वर खर्चाला पुरतं तेवढं असतं. तिथे स्वतः ब्रेकफास्ट करून जायचं असतं, काही सँडविच वगैरे घेऊन जायचं असतं तिथे. मी पूर्वी कधी करत नव्हतं, पण तिकडे गेल्यानंतर मला कळलं. आणि नंतर तिकडे पुढच्या सेकंड मिशन नंतर तर मी इकडनं काही कढी वगैरे मसाला घेऊन जायचो आणि अरे भारतातलं मी बनवून देतो म्हणून मी बनवायचं सुद्धा. युट्यूबवरती बघून बनवत होतो तिथे. त्यांना एकदम काय ओरिजिनल वाटायचं. त्यांना काय माहिती मी प्रयत्न करतो पहिला. ते एका दिवशी, आठवड्यातल्या एका दिवशी मी करत होतो. बाकीचे काही मत्तीला तिकडचे लोक असायचे तिथे, जेवण करून ठेवायचे. रात्रीचं जेवण तयार केलेलं असायचं. नाही, हा जनरेटर कंटिन्युअस असायचं. कंटिन्युअस फक्त जनरेटरवरती चालत होतं तिथे, कारण की लाईटचा तिथे काय संबंधच नाही. तिथे कंटेनर AC होते, कारण की तिकडे आपल्याला डस्टप्रूफ पाहिजे ना, इन्फेक्ट नको ना व्हायला. आपण जे करतो ते चांगलं व्हायला पाहिजे.
जनरेटर वरतीच होतं तिथे सगळ्या गोष्टी. अरे त्या तेलाच्या देशातच आम्ही काम करत होतो. सर एक प्रश्न, ज्यावेळेस तुम्ही एका टेररिस्टने एखाद्याला अटॅक केला आणि तो टेररिस्ट अटॅक केलेला, तुम्ही त्या ग्रुपच्या पण असं काही प्रसंगावर अटॅक माझ्यावरती नाही त्या एखाद्या समूहावर आणि त्यांच्यावर तुम्ही उपकार करणं काय समोर दाखवू? हो, एक सांगतो, एक रूल आहे, कुठलाही ग्रुपला त्याच्या अपोजिट ग्रुपला वैद्यकीय मदत अजिबात मिळू नये हे असं वाटतच वाटतं. हा 100% रूल आहे. आपण म्हणतो आपण माणुसकी दाखवतो, पण हे युद्धामध्ये काही करतात ही लोक. परंतु हे वेगवेगळ्या ग्रुप्सना मी ट्रीट दिले आणि एकाला वॉर्डच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाला सुद्धा मी ठेवलेलं आहे आणि बघितलेलं आहे, राहून घेतलेलं तिथे. पण हे नाही करू देत दुसऱ्यांना ट्रीटमेंट. मध्येच काहीतरी ब्रेक करतात, काही जे रिसोर्सेस आहेत ते कमी मिळतील असं बघतात. डॉक्टर साहेब, तुम्ही जे या मिशन मध्ये भाग घेतलाय, तुमचं हे मिशन बघून किंवा तुमच्याशी संपर्कात येऊन अशा प्रकारे कोणी असं इन्स्पायर होऊन त्याच्या प्रकारे कोणी म्हणजे भाग घेतलाय किंवा असं तुमचं? हो, या संस्थेमध्ये एकूण 3 जण 3 सर्जनने जॉईन केलेले आहे तिथेच आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पण आलेले. तिथे नाशिकचा एक शिंदे म्हणून आहे, तो पण तिथे जाऊन आलेला आहे. 2 ठिकाणी तो गेला होता. असे काही जण जाऊन आले. मला इन्स्पायर कोणी केलं? मला नाही इन्स्पायर केलं नाही, पण मला खास होती. तुम्ही हे जे काही कार्य केलं त्याच्याबद्दल तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळालं, त्याच्या व्यतिरिक्त काय मिळालं? तेवढं पुरेसं आहे. तेवढं पुरेसं आहे राजा. खूप झालं. या वाचनालयाने मला बोलायला नाही ते. सर, आता सध्या गृहयुद्ध जास्त आणि जो काही आज आतंकवाद वाजलेला आहे, बाहेरच्या देशापेक्षा गृहयुद्धाचं प्रत्येक देशाला आणि प्रत्येक समूहाला धमकी झालेली आहे. आणि हा सगळा एक विचार, आतंकवादी म्हणजे काय, दहशतवादी म्हणजे काय, एक विचार येतो. त्या विचारानं प्रभावित झालेले ते लोक आहे आणि लोकांची कत्तल करतात. असंही एक काम असायला हवं. हा विचार एका विचारानंच कापला जाऊ शकतो. जर विचारानं कापायचा असेल तर मागच्या वेळेस डॉक्टर कनोजे यांनी तुम्ही आले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही शरीराचं जुगाड केलं, याचा अवयव त्याचा अवयव, पण मनाचं जुगाड आम्हाला अजून करता. मग मनाच्या जुगाडावर जर काम करायचं असेल, मनाच्या जुगाडावर किंवा हा विचारानं कापायचा असेल, यासाठी काय तुमच्या पुस्तकात आणि तुमचे विचार आहे? कारण तुम्ही फील्ड वर्क केलेलं आहे सर, पोपटपंची नाही, फील्ड वर्कचा अनुभव सांगा. मी सांगतो तिथे एक म्हणजे हे आपलं आपण फार ब्लाइंडली बातम्यांवरती विश्वास ठेवतो. हा आपला मूर्खपणा आहे आणि आपण अतिशय मूर्ख होतो. आता एक साधं उदाहरण सांगतो. एक ऍडव्हर्टाईज घ्या, लक्ष उदाहरण आपण बरीच बघितली. काय हेमा मालिनी ही सुंदर आहे, हेमा मालिनी लक्स वापरते आणि ती सांगते माझ्या सौंदर्याचं काय रहस्य आहे लक्स. पहिल्या 2 गोष्टी खऱ्या आहेत, तिसरी गोष्टी असत्य आहे. एक असत्यमेव जयते नावाचं एक पुस्तक आहे, जोग अभिजित जोग यांचा, तुम्ही जरूर वाचा. याच्यामध्ये कळेल की आपण चुकीचा विश्वास ठेवतो, आपण मूर्ख ठरतो, आपण विश्वास ठेवतो या भ्रमावरती, आपण भ्रमित होतो. याला आपण सजग राहणं आणि खरं काय ते बघण्यास सांगतो. हे काय, तुम्ही टीव्ही बघता, टीव्ही मध्ये बातमी म्हणजे सत्य किंवा क्रिया एकच असते फक्त, पण फक्त प्रतिक्रिया दाखवतात आणि ते सारखं पुन्हा पुन्हा दाखवतात. तुम्हाला तेच खरं वाटायला लागतं तिथे आणि तुम्ही त्या ट्रॅपमध्ये जाता तिथे. तर त्याच्यासाठी हे शोधणं हे आपलंच काम आहे, सत्य आपल्यासमोर येण्यासाठी. इनफॅक्ट आयाम संस्थेतर्फे या 8 तारखेला आपण वेगवेगळे परिसंवाद ठेवलेत. अतिशय म्हणजे ते रुबिका लियाकत, नंतर आनंद नरसिंहन, नंतर विक्रम संपत, असे सगळेजण, हा अभिजित जोग पण, ते पण येतात तिथे. त्याच्यामध्ये तुम्ही हे जे मीडिया आपल्यावरती कसा इन्फ्लुएन्स करतो हे सगळं ते सांगणार तिथे. प्लस
आता जॉर्ज सोरोस सारख्या गोष्टी, त्याला काय पडलंय की भारतामध्ये सरकार बदलायला? ही माणसं कशी आतमध्ये सिव्हिल वॉर तयार करतात, त्याचे एव्हिडन्सेस काय, ते सगळं ते त्या दिवशी 8 तारखेला गुरुदक्षिणा हॉलमध्ये येते. मग ह्या अशा पद्धतीचं आपण वाचायला पाहिजे, आपण सजग व्हायला पाहिजे, बाकी काय. फार फार चाललंय, फार चाललंय. दिस इज कॉल्ड 5th जनरेशन वॉर. म्हणजे हे जे बघितलं ना, हे फर्स्ट जनरेशन म्हणजे एकमेकांना फक्त बुक्के मारून तलवारीने, सेकंड जनरेशनला तीर मारायचं, ते थर्ड जनरेशन आणखीन दुरून तोफ वगैरे, फोर्थ जनरेशनला टेररिस्ट वेगळ्या ठिकाणी ऍक्टिव्हेट करायचं, आणि 5th जनरेशन म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मनात भ्रम निर्माण करायचा की तुमच्यावरती जे कोण करतात ते सगळं चुकीचं आहे. आणि ते भ्रम निर्माण झालं की अरे आजकाल लोक आपल्या आई वडिलांवरती विश्वास ठेवत नाही, आपल्या पतीवरती विश्वास ठेवत नाही. किती जण एकमेकांना काय म्हणतात ते आपला पासवर्ड शेअर करतात, पती पत्नी किंवा काय देते, तर ते दुसऱ्यांवरती कोण विश्वास ठेवणार तिथे. हे करण्यासाठी आपलं सेल्फ टॉक पाहिजे. पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी मी दिलेल्या आहेत, पण ते धोक्यापासून कसं वाचायचं याच्याविषयी लिहितात, आणि ह्याची हिस्ट्री पण लिहिलेली आहे. आधी इथे अरब स्प्रिंग, मी म्हणालो इथे अरबांमध्ये किती ठिकाणी उठाव झाला. पहिला ट्युनिशियामध्ये झाला. ट्युनिशियामध्ये कसा झाला माहितीये ना, त्यांनी फेसबुकवरती सगळे केलं. फेसबुकवरनच ते US मधलं इलेक्शन हे हायजॅक केलं गेलं होतं की नाही, असं सगळीकडे सगळं चाललेलं आहे सध्या. त्याच्यापासून आपण सजग होऊनच राहायला पाहिजे की खरं काय, सत्य काय बघायचं बस. दुर्दैव सर, MNचे जे प्रमुख होते ते डॉक्टर होते, असं जे पुस्तक आहे असाद हा ऑफ्थॅल्मिक सर्जन आहे. तेच नाही, फक्त हा जो कोणता आपला अल कायदाचा तो दुसरा कोण, त्याचं काय ते आज नाही, त्याचं काय तरी नाव, तो पण डॉक्टरच होता तिथे. तसा अर्थ काय नाही तिथे. त्यांचं आशयाचं पुस्तक आहे ना सर, आपल्याकडे आहे त्या वाचनालयात आहे. त्यांचं एक शेवटचं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं मी आय सर्जन होतो, फक्त दृष्टी देऊ शकतो, दृष्टिकोन बदलू नाही शकतो. आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी या देशाला कोण पाहिजे, तर तत्वज्ञ पाहिजे, आणि ते कमी पडतात. गीता बघा, नासतो विद्यते भाऊ न भाव विद्यते सदा. ओके, खूप खूप धन्यवाद. बस.